आपल्या सनातन धर्मात आणि प्राचीन वास्तुशास्त्रामध्ये वनस्पतींना अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली स्थान दिले आहे. काही वनस्पती आपल्या घरामध्ये केवळ सौंदर्याचं वाढवत नाहीत, तर त्या आपल्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट करून साक्षात ईश्वरी ऊर्जा घेऊन येतात. आज आपण अशाच एक अत्यंत शक्तिशाली, चमत्कारिक आणि दुर्मिळ वनस्पतीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, जिला आपण गोकर्णाची वेल किंवा अपराजिता या नावाने ओळखतो. अनेकदा आपण आपल्या बागेत किंवा कुंडीत शोभेसाठी ही वेल लावतो, पण आपल्याला या वेलीचे खरे धार्मिक, आध्यात्मिक आणि वास्तुविषयक रहस्य माहीत नसते. जर तुम्हाला घरामध्ये ही गोकर्णाची वेल आधीपासून असेल किंवा तुम्ही ती तुमच्या घरी आणण्याचा विचार करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत गोकर्णाच्या फुलाला अपराजिता आणि त्याचे पौराणिक महत्त्व का आहे. हे फूल कोणकोणत्या मुख्य देवीदेवतांना अत्यंत प्रिय आहे. ही वेल घरात लावल्याने तुमच्या आयुष्यात आणि घरामध्ये नक्की काय काय मोठे बदल घडतात. आर्थिक टंचाई, आजारपण आणि शनिदोष दूर करण्यासाठी एका फुलाचा वापर करून कोणता सोपा उपाय करावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वेल घरात लावताना कोणती चूक कधीही करू नये. व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आणि खूपच महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. गोकर्णाच्या फुलाला आयुर्वेदात आणि धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या फुलाचा आकार हा गायीच्या कानासारखा आणि शंखासारखा असतो, म्हणूनच याला संस्कृतमध्ये गोकर्णी असे म्हटले जाते. तसेच या वनस्पतीचे नाव अपराजिता आहे. अपराजिता म्हणजेच ज्या वनस्पतीचा किंवा जिच्या अस्तित्वाचा कधीही पराजय होऊ शकत नाही. ज्या घरामध्ये ही वेल असते, जिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील कोणत्याही संकटात कधीही पराजय होत नाही, अशा शास्त्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. गोकर्णाच्या फुलामध्ये प्रामुख्याने 2 रंग पाहायला मिळतात, निळा आणि पांढरा. काही ठिकाणी गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची फुलेही आढळतात, परंतु निळी आणि पांढरी फुले सर्वात पवित्र मानली जातात. निळ्या रंगाची गोकर्ण ही साक्षात महादेवाला आणि शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे. असे मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा महादेवाने विष प्राशन केले होते, तेव्हा त्यांचा कंठ निळा पडला होता. निळ्या रंगाची गोकर्णी महादेवाला अर्पण केल्याने शंकराचा कोप शांत होतो आणि भक्तांवर त्यांची अखंड कृपा राहते. तसेच शनिदेवाला निळा रंग अत्यंत प्रिय असल्याने शनिदोषाच्या निवारणासाठी निळी अपराजिता सर्वोत्तम मानली जाते. पांढऱ्या रंगाची गोकर्ण ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. पांढरा रंग हा पवित्रता आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. जेव्हा आपण पांढरी रंगाची गोकर्ण विष्णू आणि लक्ष्मीच्या चरणी वाहतो, तेव्हा घरातील दारिद्र्य नष्ट होऊन अपार धनसंपत्तीचे मार्ग मोकळे होतात. शास्त्रात असे सांगितले आहे की गोकर्णाच्या एका फुलामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो. त्यामुळे नियमित पूजेत जर तुम्ही इतर कोणतेही फुले वाहिली नाहीत आणि फक्त गोकर्णाचे एक फूल भक्तिभावाने वाहिले, तरीही तुम्हाला संपूर्ण पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत असते. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. जर ही गोकर्णाची वेल तुमच्या घरामध्ये असेल, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत नेमके काय घडायला लागते? वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगते? गोकर्णाची वेल ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे एक शक्तिशाली साधन आहे. जर तुमच्या घरात सतत उदासवाणे वातावरण असेल, चिडचिड होत असेल किंवा कोणाचेच मन लागत नसेल, तर गोकर्णाची वेल ईशान्य म्हणजेच उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावी. ही वेल घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता खेचून घेते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा ओघ सुरू होतो. ज्या घरामध्ये गोकर्णाची वेल हिरवीगार राहते आणि तिला भरपूर फुले येतात, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थायी वास असतो. तुमच्या अडकलेले पैशांचे मार्ग आपोआप मोकळे होतात. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल, तर ही वेल घरात लावल्याने हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारू लागते आणि उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होतात. अनेकदा घरात लहान-सहान कारणांमुळे पती-पत्नीमध्ये किंवा घरातील सदस्यांमध्ये वादविवाद होतात. गोकर्णाची वेल घरातील वातावरण शांत ठेवते. या वनस्पतीमधून निघणारी सूक्ष्म स्पंदने माणसाचे मन शांत ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी वाढीस लागते. गोकर्णाची वेल ही ज्ञान, बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेशी जोडलेली आहे. जर मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसेल, तर अभ्यासाच्या खोलीच्या खिडकीजवळ किंवा
घराच्या उत्तर दिशेला ही वेल ठेवावी. या वेलीच्या प्रभावाने मुलांची बुद्धिमत्ता तेज होते आणि करिअरमध्ये यश मिळवण्याचे सुलभ मार्ग मोकळे होतात. अनेकदा घराला किंवा घरातील माणसांना कोणाची तरी वाईट नजर लागते. गोकर्णीची वेल ही घराचे एका अदृश्य सुरक्षा कवचासारखे रक्षण करते. घराच्या मुख्य दाराजवळ किंवा गॅलरीत ही वेल लावल्यास बाहेरील कोणतीही वाईट ऊर्जा किंवा दृष्ट घरात प्रवेश करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असेल तर गोकर्णीच्या फुलाचे काही अचूक आणि सोपे उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने लगेच फरक जाणवतो. धनप्राप्ती आणि कर्जमुक्तीसाठी शुक्रवारचा हा उपाय आहे. कोणत्याही शुक्रवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. 5 गोकर्णीची फुले ज्यामध्ये पांढरी किंवा निळी घ्या. ही फुले माता लक्ष्मीच्या किंवा भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर ठेवा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्रीं ह्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा किंवा श्रीसूक्ताचा पाठ करा. पूजेनंतर या 5 फुलांमध्ये एक फूल एका लाल वस्त्रात बांधून तुमच्या तिजोरीत, कॅश बॉक्समध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा आणि उरलेली फुले वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हा उपाय सलग 5 शुक्रवार केल्यास घरातील आर्थिक टंचाई दूर होऊन धनाचा ओघ वाढतो. पुढचा उपाय आहे शनी दोष, साडेसाती आणि नोकरीतील अडथळ्यांवर. हा शनिवारचा उपाय आहे. आता हा उपाय कसा करायचा? जर तुमच्यावर शनिदेवाची साडेसाती सुरू असेल किंवा नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल तर शनिवारी संध्याकाळी निळ्या गोकर्णीची 3 किंवा 7 फुले घेऊन शनी मंदिरात जा. ही फुले शनिदेवाच्या चरणी अर्पण करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून दिवा लावा. यामुळे शनिदेवाचा कोप शांत होतो आणि कामातील सर्व अडथळे दूर होतात. मनोकामना पूर्तीसाठीचा हा उपाय आहे जो सोमवारचा उपाय आहे. सोमवारी सकाळी तांब्याच्या तांब्यात थोडे शुद्ध जल आणि एक निळे गोकर्णीचे फूल टाका. हे जल महादेवांच्या शिवलिंगावर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. जल अर्पण करताना तुमची जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात महादेवांना सांगा. हा उपाय केल्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. गोकर्णीची वेल जेवढी शुभ मानली जाते तेवढीच ती लावताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते, ज्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. ज्यामध्ये गोकर्णीची वेल नेहमी घराच्या ईशान्य म्हणजेच उत्तर किंवा पूर्व दिशेलाच लावावी. ही दिशा देवांची दिशा मानली जाते. गोकर्णीची वेल घराच्या दक्षिण दिशेला कधीही लावू नये. दक्षिण ही यमाची आणि पितरांची दिशा मानली जाते. या दिशेला ही वेल लावल्यास घरात दरिद्र आणि आजारपण येऊ शकते. वेल कधीही सुकू देऊ नका. जर तुमच्या घरातील गोकर्णीची वेल सुकत असेल तर ती अशुभ मानली जाते. वेलीला नियमित पाणी द्या आणि ती नेहमी हिरवीगार राहील याची काळजी घ्या. जर वेल वाळून गेली असेल तर ती कुंडीतून काढून मातीत गाडून टाका आणि नवीन वेल लावा. गोकर्णीची वेल जमिनीवर पसरू देऊ नका. तिचा काठाचा किंवा दोरीचा आधार घेऊन वरच्या दिशेने वाढवा. वेलीचे वर जाणारी वाढ ही तुमच्या आयुष्यातील प्रगतीचे आणि उन्नतीचे प्रतीक असते. गोकर्णीची वेल किंवा फुले कधीही संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी तोडू नका. फुले नेहमी सकाळी सूर्योदयानंतरच तोडावी. गोकर्णीची वेल ही केवळ एक साधी वनस्पती नसून साक्षात ईश्वराचे रूप आहे. जर तुमच्या घरी ही वेल असेल तर तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. तुमची योग्य काळजी घ्या आणि तिच्या फुलांचा सात्विक धार्मिक कामांसाठी वापर करा. मला पूर्ण आशा आहे की तुम्हाला गोकर्णीच्या वेलीबद्दलची ही सविस्तर माहिती नक्की आवडली असेल. तुमच्या घरी गोकर्णीची वेल आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या कलरची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.